कृषि ऋण माफी योजना से जुड़ी कड़ी शर्तों पर विपक्ष के विरोध के बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने शुक्रवार को कहा कि योजना को लागू करने में आ रही कमियों को दूर करने के लिए एक उप समिति बनाई गई है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि सरकार कृषि ऋण माफी योजना से जुड़ी किसानों की शिकायतों को दूर करने के लिए तैयार है। उन्होंने कहा कि इस समिति की अध्यक्षता वह खुद करेंगे और इनमें दोनों उप मुख्यमंत्री भी शामिल होंगे। इसके साथ ही उन्होंने कहा कि कुछ किसान ऐसे रहे हैं जो लगातार डिफॉल्टर रहे हैं और हर कृषि ऋण माफी योजना का लाभ उठाने की कोशिश कर रहे हैं। हमने उन किसानों के लिए एक सीमा तय करने का फैसला किया है जो लगातार डिफॉल्ट करते हैं। ये किसान समय पर फसल लोन नहीं चुकाते और लोन माफी का इंतजार करते हैं। इसीलिए इन लगातार डिफॉल्ट करने वाले किसानों को फायदा तो मिलेगा, लेकिन वह सीमित होगा। इससे कोऑपरेटिव बैंकों को मदद मिलेगी। हे जे काही कर्जमाफी आम्ही केलेली आहे, या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। एकच अट जी आम्ही टाकलेली आहे ती विशेषतः महाराष्ट्रातली जी आमची बँकिंग सिस्टीम आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत, या बँका टिकल्या पाहिजेत याकरता टाकलेली ती अट आहे की ज्याच्यामध्ये ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत आणि उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत। अदरवाइज आपली बँकिंग सिस्टीम ही पूर्णपणे उद्ध्वस्त होईल। बाकी साधारणपणे 40 लाखापेक्षा जास्त शेतकरी असे आहेत की ज्यांचा विना अट त्या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। आता आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात एक सब कमिटी तयार केली आहे। मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री त्याच्यामध्ये आहेत। ही कर्जमाफी जशी पुढे जाईल तशी त्यातल्या अडचणी लक्षात येतील, त्या अडचणी सोडवण्याची जी काही जबाबदारी आहे ती या कमिटीला देण्यात आलेली आहे। त्यावेळी आम्ही ती सोडवू, पण कुठल्याही निवडणुका समोर नसताना या ठिकाणी ही कर्जमाफी आम्ही केलेली आहे।